नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 15 पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला दिला आपल्याला, रेषा ए बी, रेषा आर एस, सी डी ह्या तिन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. ओके, बघा आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊया. ह्या तीन रेषा तुमच्या समांतर आहेत, ही रेषा त्यांची छेदिका आहे. ओके, तर बघा, तर संगत कोन व आंतरकोन यांच्या एकूण किती जोड्या तयार होतील हे विचारले आपल्याला. ओके, तर पहिले आपण संगत कोनाच्या जोड्या बघू. संगत कोन, संगत म्हणजे काय बघा, हा जो कोन आहे ह्या कोणाला पार्टनर हा कोन येतो. हे दोघं संगतमध्ये येतात, ह्या दोघांची एक जोडी. तसंच हा जो कोन आहे ह्या कोणाला हा पण तुम्हाला संगतमध्ये घेता येतो. ओके, ही तुमची पहिली जोडी झाली, हे आणि ही तुमची दुसरी जोडी झाली, आणि हा अँगलला हा अँगल ही तिसरी जोडी झाली. कळलं का? इकडच्या साईडनं 3 जोड्या, तशा खालच्या साईडनं बघा, ह्या अँगलला हा अँगल, ह्याच अँगलला हा अँगल 2, आणि ह्या अँगलला हा अँगल 3. म्हणजे 3 वरतून 3 आणि खालतून 3, इकडून 6 जोड्या, तशा इकडून 6 जोड्या, टोटल 12 जोड्या झाल्या तुमच्या संगत कोनाच्या. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आंतरकोन. आंतरकोन म्हणजे आतमधले कोन. बघा, हा जो आहे हा वाला, ह्याला आंतरकोन हा घेता येतो, हे दोघं आंतरकोन आहेत. ओके, तसं हे दोघांची एक जोडी, तशी हा अँगल आणि हा अँगल, ह्या अँगलला हा आंतरकोन येतो, ह्या दोघांची एक जोडी, 2 जोड्या, आणि इथला जो अँगल आहे त्याला हा आंतरकोन डायरेक्ट, ह्या दोघांची एक, 3 जोड्या. बघा, ह्या दोघांची एक, ह्या दोघांची 2, आणि ह्या दोघांची एक जोडी, 3 जोड्या, इकडून 3 जोड्या आणि इकडून 3 जोड्या. तर तुमच्या ह्या जोड्या होतील 6 आंतरकोन. आंतरकोनाच्या जोड्या झाल्या तुमच्या 6. ओके, तुम्हाला विचारले एकूण जोड्या 12 आणि 6 टोटल ॲड करा, टोटल 18 जोड्या तुमच्या तयार होतील. ओके, तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 2 दिलाय, पुढील आकृतीत रेषा ए बी आणि सी डी ह्या समांतर असून पी आर ही त्यांची छेदिका आहे. तर आपल्याला अजून दिलंय ए बी, जी रेषा ए बीला पी बिंदूमध्ये आणि रेषा सी डीला आरमध्ये छेदते. आंतरकोनाच्या एका जोडीचे कोन दुभाजक टी मध्ये छेदतात, तर पी टी आरचे माप किती? ओके, तर बघा मी तुम्हाला ही डायग्राम समजावून सांगतो. प्रश्न क्रमांक 2 दिलाय, ह्या दोन रेषा तुमच्या समांतर आहेत, त्याच्यानंतर ही त्यांची छेदिका आहे. हे जे आहे हे कोन दुभाजक आहे, म्हणजे इथला आणि इथला कोन तुमचा सारखा असणार आहे. तसा इकडून एक हा कोन दुभाजक आहे, हे अँगल आणि हे अँगल पण सारखाच आहे. कोन दुभाजक म्हणजे ह्या दोघांचं माप सारखं आहे, ह्या दोघांचं माप सारखं आहे. ओके, तर तुम्हाला पी टी आणि इथं आर आहे, पी टी आरचे माप काढायचं आहे. ओके, इथं आहे तुमचा बी आणि इथं आहे तुमचा डी पॉईंट. ओके, तर तुम्हाला पी टी आर काढायचा आहे, पी टी आर. तर बघा, अँगल बी पी आर, अँगल बी पी आर, बघा हा जो बी पी आर आहे त्याला पार्टनर घेतोय मी डी आर पी प्लस डी आर पी. हे जे दोन अँगल आहेत हे दोघं आंतरकोनाच्या ठिकाणचे अँगल आहेत, आंतरकोनाच्या ठिकाणचे, आणि आंतरकोनांची बेरीज 180 असते. कळलं का? तर ह्या दोघांची बेरीज मला 180 घेता येते. नंतर मी काय करतोय, सगळ्यांना 1/2 न मल्टिप्लाय करतोय, 1/2 न. बघा, हाफ बी पी आर प्लसमध्ये हाफ 1/2 डी आर पी बरोबर हाफ इंटू 180. मी प्रत्येकाला 1/2 न मल्टिप्लाय केलं बरं का. तर हाफ ऑफ बी पी आर, बी पी आर हा जो पूर्ण अँगल आहे, हे जे 2 तुकडे आहेत, एक तुकडा आहे बी पी टी आणि दुसरा आहे टी पी आर. तर मी याच्या ठिकाणी टी पी आर लिहितोय, टी पी आर. बी पी आरचा हाफ म्हणजे तुम्हाला हा बाहेरचा पण लिहिता येतो किंवा हा मधला पण लिहिता येतो. मी हा मधला घेतोय, टी पी आर, टी पी आर प्लसमध्ये इथं पण तेच करतोय, डी आर पी. डी आर पी हा पूर्ण अँगल आहे, याचा हाफ म्हणजे मी हा मधला घेतोय, टी आर पी. टी आर पी इज इक्वल टू, हे जे 2 आहे, 2 ने याला डिवाइड करा, हे तुमचं इथं 90 डिग्री. मग ट्रायंगल टी पी आर हा जो आहे ट्रायंगल, ह्याच्यामध्ये बघा अँगल टी पी आर आणि अँगल टी आर पी ह्या दोघांची बेरीज 90 भेटली आहे. कळलं का? ह्या दोघांची बेरीज 90 आली, 90. मग राहिला कोणता? राहिला अँगल पी टी आर, हा इथला अँगल. इथला अँगल काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, अँगल पी टी आर प्लसमध्ये अँगल टी पी आर प्लसमध्ये अँगल टी आर पी, तिन्ही पण कोणांची बेरीज 180 असते. कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही पण कोणाची बेरीज 180 असते. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कोणाची मापाची बेरीज दिली यांनी,
TPR आणि TRP ह्या दोघांची किंमत आपण इथं काढली, किती आली 90, प्लस इकडं आहे PTR बरोबर 180. मग हे PTR इथंच ठेवून द्या. PTR बरोबर हे 90 पलीकडे घेऊन जा, 180 मायनस 90 करा, तर PTR हा कोण तुमचा येईल 90 अंशाचा. कळलं का? 90 डिग्री. ओके. तर पर्याय बघा याच्यामध्ये दिले तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 3 दिला आहे तुम्हाला एक्सची किंमत काढायची. बघा याच्यामध्ये ह्या लाईन पण तुमच्या समांतर आहेत आणि ह्या पण लाईन तुमच्या समांतर आहेत. इथं तुम्ही आहेत 110 अंशावर. ओके. तर एक्स तुमचा या ठिकाणी आहे, या ठिकाणी. तर पहिले तुम्ही काय करा, हे 110 आहे तर इथून तुम्हाला इथं येता येतं अपोजिट अँगलच्या सहाय्यानं इथं 110 मध्ये येता येतं. ओके. हा 110 आला. ह्या 110 पासून तुम्हाला इथं जाता येतं. हे विरुद्ध कोणाच्या सहाय्यानं तुम्ही इथं आले 110. विरुद्ध कोण सारख्या मापाचे असतात. हे 110 तर इथं तुम्हाला येता येतं 110. हे जे आहेत हे तुमचे संगत कोणाच्या ठिकाणचे आहेत, संगत कोण. कळलं? करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर हे 110 आहे तर इथून तुम्हाला इथं येता येतं करस्पॉन्डिंगमध्ये 110. हे पण संगतमध्ये येतात 110. आणि हा 110 आणि हा यक्स हे तुमचे रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषी जोडीतील. मग तुम्हाला लिहिता येईल यक्स आणि 110 बरोबर 180. रेषी जोडीतील कोण किंवा लिनियर पेअर. यक्स बरोबर 180, 110 जाऊन मायनस व्हायले तर यक्स आले तुमचं 70 अंश, 70 डिग्री. ओके. तर पर्याय 3 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 4 दिलाय, दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते. ओके. तर बघा दोन समांतर रेषा आहेत, एक छेदिका त्यांना छेदत आहे. संगत कोणाची प्रत्येक जोडीतील कोण सारखं असतं. बघा संगत कोण कसे आहेत बघा, इथला जो कोण आहे ह्याला हा येतो जोडीदार, ह्या दोघांचं माप सारखं असतं. आणि इकडचा जो संगत आहे ह्याला इकडचा जोडीदार असतो, ह्या दोघांचं माप सारखं असतं. प्रत्येक जोडीतील कोण हा सारखा नसतो बरं का, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं माप सारखं नसतं. ह्याला पार्टनर कोण आहे, हा वाला इथला, तर ह्यांचं माप सारखं आणि यांचं माप सारखं असतं. म्हणजे प्रत्येक जोडी, ह्यांची जोडी वेगळी आहे, यांची जोडी वेगळी आहे, सगळ्याच जोड्याचं माप तुम्हाला सारखं घेता येत नाही. ओके. तर पर्याय 1 चुकीचा आहे. त्याचप्रमाणे वितक्रम कोणाचं सुद्धा असतं. बघा वितक्रम कोण कसे असतात, हे झेड फॉर्म करतात, इथून वाला आणि इकडचा, ह्या दोघांचं माप सारखं असतं. आणि हे जे दोघं जण आहेत हे वाला, ह्याला वितक्रम इकडचा आहे पार्टनर, ह्यांचं माप सारखं असतं. ओके. तर ह्याचं आणि ह्याचं दोघांचं पण माप सारखं नसतं. ओके. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. तिसरा पर्याय आंतरकोन पूरक असतात. आंतरकोन म्हणजे काय बघा, दोन समांतर रेषेच्या आतमधले कोण हे दोघं जण, ह्याचे दोघं जण आहेत हे आंतरमध्ये येतात आणि आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही 180 असते, म्हणून ह्यांना पूरक कोण म्हणता येतं. तर पर्याय 3 तुमचं योग्य आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर संगत कोण रेषी जोडीतील कोण असतात. संगत कोण जे आहेत का ते संगत या इथल्या ठिकाणचे आहेत आणि ह्या दोघांनी कोणांना रेषी जोडीतील कोण म्हणता येत नाही. रेषी जोडी म्हणजे काय माहिती आहे का, एक सरळ रेष, एका सरळ रेषेवर तयार होणारे कोण. समजा इथं एक कोण तयार व्हायला आहे आणि इकडे एक कोण व्हायला दुसरा, ह्या दोघांना म्हणतात रेषीय जोडीतील कोण. ओके. तर पर्याय 3 याचं योग्य आन्सर असेल. चला प्रश्न क्रमांक 5 दिलाय आपल्याला. ही जी आकृती याच्यामध्ये बघा, आकृतीमध्ये आपल्याला काढायचं काय, PAT हा इथला कोण काढायचा आहे. इथं TA, P इथं A आहे, हे T हे तुम्हाला काढायचं आहे. ओके. तुमच्याकडं आहे इथला अँगल 130 मापाचा, हे B आहे तुमचं, इथं R आहे. ओके. तर मी काय करतोय बघा, PAT मला हा वाला काढायचा आहे, हे वाला PAT आणि TAB हे वाला आणि हे वाला, ह्या दोघांचं माप सारखं आहे बरं का. त्यांनी सांगितले आपल्याला ही जी आहे का AT ही कोण दुभाजक आहे. AT तुमची कोण दुभाजक आहे, म्हणजे इकडचा कोण आणि इकडचा कोण हा सारख्या मापाचा आहे. तर पहिले मी काय करतोय, PAB अँगल PAB प्लस अँगल हा PAB वरचा आणि हा RBA हा खालचा अँगल, हे दोघं आंतरकोनामध्ये येतात. ह्या दोघांची बेरीज मला 180 घेता येते. ओके. आता पुढं काय करतो बघा, याच्यामध्ये हे जे PAB ह्याची किंमत आपल्याला दिली नाही, याला PABच ठेवून द्या. प्लसमध्ये RBA ह्याची किंमत दिली आपल्याला 130 बरोबर 180, म्हणजे PAB बरोबर 180 मधून 130 मायनस करा, हे होतं 50 अंश. ओके. तर PAB 50 आले. PAB हे पूर्ण जो कोण आहे का तो 50चा आलाय, आपल्याला याचा अर्धाच पाहिजे PAT. तर PAT काढायचं आहे तुम्हाला, तर 50चे 2 भाग करा तर तुम्हाला PAT मिळून जाईल. कोण PAT बरोबर हा येतो तुमचा 25 डिग्री सेल्सिअस. ओके. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य आन्सर असेल. चला प्रश्न क्रमांक 6 दिलाय आपल्याला.
दोन समांतर रेषांना छेदल्यास एकरूप कोनाच्या किती जोड्या तयार होतील? बघा, ह्या तुमच्या दोन समांतर रेषा आहेत, यांना छेदणाऱ्या ह्या दोन समांतर रेषा. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण एकरूप कोनाच्या जोड्या विचारल्यात. तर एकरूप असणारे कोण आहेत बघा. एक आहे तुमचा संगत कोन, त्याच्यानंतर वितक्रम कोन, आणि त्याच्यानंतर विरुद्ध कोन. हेच कोण तुमचे एकरूपमध्ये येतात बरं का. बाकीचे एकरूपमध्ये येत नाहीत, त्यांच्या जोड्या आपल्याला विचारल्या पण नाहीत. ओके, तर पहिले आपण संगत कोनाचं बघूया. संगत कोनाचं बघा, संगत कोन हा जो कोन आहे, ह्या कोणाला तुमचा ह्या दोघांची एक जोडी झाली. तशी इकडच्या बाजूची ह्या दोघांची एक 2 जोडी, तशी खालच्या साईडनं ह्या दोघांची एक 3, आणि इथला वाला आणि इथला वाला ह्या दोघांची एक 4 जोडी. म्हणजे एका लाईनवर संगत कोनाच्या 4 जोड्या तयार व्हायल्यात. तर ही 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन आहेत. ओके, तर एका लाईनवर 4 जोड्या, तर 4 लाईनच्या टोटल 16 जोड्या तुमच्या तयार होतील. त्याच्यानंतर वितक्रम कोनाचं बघा. वितक्रम कोन बघा, आता हा जो कोन आहे ह्याला जोडीदार इकडचा येतो, इकडचा झेड फॉर्म झाला पाहिजे, झेड. ओके, ह्याला जोडीदार इकडचा आहे, तसा ह्याला जोडीदार हा इकडचा आहे, इकडचा झेड फॉर्म. तर इथं 2 जोड्या झाल्या बरं का. ह्या झाल्या आंतरवितक्रम कोनाच्या. आंतरवितक्रम कोनाच्या 2, आणि हे बाह्य वितक्रम कोनमध्ये येतं. आणि ह्याला पार्टनर इकडचा येतो बाह्य वितक्रम कोनाच्या 2 जोड्या. आंतरवितक्रम कोनाच्या ह्या 2 जोड्या आणि ह्या बाह्य वितक्रम कोनाच्या 2 जोड्या. टोटल एका लाईनवर किती जोड्या झाल्यात? 4 जोड्या तयार झाल्यात. एका लाईनवर 4, तर 4 लाईनच्या टोटल 16 जोड्या तयार होतील वितक्रम कोनाच्या. आता राहिलं विरुद्ध कोन. बघा, विरुद्ध कोन हा जो कोन आहे का हा वाला, त्याला विरुद्धमध्ये हा इकडचा घेता येतो, विरुद्धमध्ये. तसं हा वाला ह्याचा पार्टनर इकडचा घेता येतो. ह्या दोघांची एक जोडी, ह्या दोघांची एक जोडी, इथं 2 जोड्या तयार झाल्या. तसं इथं 2 जोड्या, 4 जोड्या बरं का. 4 जोड्या तयार झाल्या. तर इथला जो आहे का, इथला ह्याला जोडीदार इकडचा आहे 5 जोडी. नंतर हा वाला जो आहे का, हा वाला त्याला जोडीदार इकडचा आहे 6 जोड्या. म्हणजे एका लाईनपाशी तुमच्या 6 जोड्या तयार झाल्यात विरुद्ध कोनाच्या. एका लाईनच्या 6, तर 4 लाईनच्या साईन चौक 24 जोड्या तुमच्या तयार होतील. ओके, आता यांची बेरीज करा बघा. 6 आणि 6 12, आणि 4 16ला 6 हातच्या 1 2 3 4 5, तर टोटल तुमच्या 56 एकरूप कोनाच्या जोड्या तयार होतील. ओके, तर पर्याय क्रमांक बघा याच्यात दिला आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य आन्सर असेल. चला, प्रश्न क्रमांक 7 दिलाय तुम्हाला. आकृतीमध्ये काही कोणाचं माप दिलंय आणि काही विचारले. इथला कोन जो आहे तो 108 मापाचा दिलाय तुम्हाला विचारले काय बघा, 180 मायनस CBA हे तुम्हाला विचारले. ओके, तर बघा CBA कुठे बघा, CBA हा इथला कोन आहे. CBA जो आहे तो इथं आहे तुमचा. बघा, मी आकृती काढतोय. AFENCB इथं D आहे. ओके, CBA इथला कोन काढायचा आहे. आता हा 108 आहे. ह्या 2 रेषा तुमच्या समांतर आहेत. हा 108 असेल तर हा पण तुम्हाला 108 घेता येतो, कळलं का नुसार. तर 180 मधून वजा करायचं तुम्हाला CBA ची किंमत किती आहे? 108. 180 मधून 108 मायनस करा, हे तुमचं 72 येईल, 72. ओके, पर्याय क्रमांक 3 हे योग्य असेल तुमचा आन्सर. चला, प्रश्न क्रमांक 8 दिला आहे. रेषा AB आणि CD ह्या समांतर आहेत. ही तुमची AB आणि ही CD. PQ ही त्यांची छेदिका आहे. ही समजा AB आहे, ही तुमची CD आहे, आणि ही PQ ही त्यांची छेदिका दिली. ओके, तर विचारले काय बघा, वितक्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतील? वितक्रम कोनाच्या जोड्या विचारल्यात आपल्याला. तर बघा, याच्यात वितक्रम कोण कोणते आहेत? हा वाला जो कोन आहे ह्याला वितक्रममध्ये हा इकडचा येतो जोडीदार, ह्या दोघांची एक जोडी. त्याच्यानंतर हा इकडचा जो कोन आहे ह्याला जोडीदार तुमचा हा इकडचा येतो, हा वाला. ओके, त्याच्यामध्ये वितक्रम कोनाच्या 2 जोड्या पडतील. पर्याय 4 हे योग्य असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये बाह्य वितक्रम कोण जर विचारले तर त्यांची पण याच्यात ॲड करता येईल, पण बाह्यचं काही विचारलं नाही. हा वाला आणि हा वाला हे दोघं तुमचे बाह्यमध्ये येतात. तसा इकडचा जो आहे ह्याला पार्टनर हा इकडचा येतो, हे पण बाह्यमध्ये येतील. म्हणजे अजून 2 जोड्या तुमच्या याच्यात ॲड होतील. ओके, प्रश्न क्रमांक 9 दिला आहे. सोबतच्या आकृतीत रेषा ABCD ह्या समांतर आहेत आणि तुम्हाला एक आकृती दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल DFH हा अँगल विचारला आहे, हा खालचा. ओके, आपण आकृती काढून घेऊ एकदा. DFH हा तुम्हाला विचारला आहे खालचा कोन. इथं E आहे, इथं B आहे,
जी, इथं ए आहे, इथं सी आहे. ओके. तर आपल्याला हा इथला विचारला आहे DFH, हा कोण काढायचा आहे. तर पहिले काय करू आपण, हे जे माप आहे 3x + 25 आहे. तसं इथलं जे माप आहे तुम्हाला इथं दिलं आहे, इथं दिलं आहे 2x + 5. ओके. तर हे जे 2x + 5 इथं आहे तुमचं, तर या ठिकाणावरून डायरेक्ट ह्या 2x + 5ला तुम्हाला इथं घेता येतं. 2x + 5 कोण एकरूप मापाचे असतात. इथलं माप आणि इथलं माप सेम असतं. आता इकडचं जे आहे 3x + 25 आणि 2x + 5 ह्या दोघांना तुम्हाला रेषीय जोडीमध्ये घेता येतं बघा. तर 3x + 25 प्लस 2x + 5 ह्या दोघांची बेरीज तुम्हाला 180 लिहिता येईल. ओके. तर याला सोडवायचं आपल्याला. 3x आणि 2x हे झालं 5 टाइम x, 25 आणि 5 हे झाले 30 बरोबर 180 आणि 5x बरोबर 180. 30 तुमचे वजा होतील. 5x बरोबर 180 - 30 हे तुमचं 150 येतं आणि x बरोबर 150/5 x आले तुमचं 30. ओके. आता तुम्हाला x भेटला इथं, x 30. आता तुम्हाला काढायचं काय, हा इथला अँगल काढायचा आहे. तर हा अँगल काढण्याऐवजी पहिले मी इथला अँगल काढतोय आणि इथला अँगल काढला की डायरेक्ट हा त्याला विरुद्ध कोन आहे. एक्सची किंमत 30 इथं टाकून द्या वर. हे जो कोन आहे तुमचा हा एक्स प्लसमध्ये 25. ओके. तर हे 30 इथं टाकून द्या. 3 × 30 प्लसमध्ये 25, 30 × 3 90, 90 + 25 तर हा यायला तुमचा 115 मापाचा. ओके. हा 115 मापाचा कोणता आहे, वरचा कोन आहे आणि हा वरचा आणि DFH हा खालचा हे कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत, विरुद्ध. म्हणजे याचं मापन किती येणार आहे, 115 मापच येणार आहे. ओके. कारण हे एकरूप असतात. DFH याचं मापन 115चे येईल. DFH 115 पर्याय 1 हे योग्य असेल. प्रश्न क्रमांक 10 दिलाय. आकृती काढून घेऊ आपण पहिले. ही बाजू आणि ही बाजू सारख्या मापाची आहे. O Z X C T P A. ओके. आता तुम्हाला दिलेल्या किमती बघा, TOP 100 आहे, TOP हे तुमचं माप 100 आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला XY YZ सारख्या मापाचं दिले, तुम्हाला x विचारले. x कुठे, या ठिकाणचा अँगल तुम्हाला फाईंड करायचा आहे. ओके. तर बघा मी काय करतोय, हे 100 आहे तर तुम्हाला डायरेक्ट इथं जाता येते इथं, कारण ह्या दोन्ही पण रेषा तुमच्या समांतर आहेत. 100 आणि हे इथं तुम्हाला 100 मध्ये येता येतं, कारण हे 100 कळलं का. नंतर 100 आणि हे मधला जो अँगल आहे का, हे दोघं जण रेषीय जोडीतील येतात, लिनियर पेअर. 180 मधून 100 वजा करा, हा टोटल तुमचा 80 येईल. 80 मधला अँगल बरं का. मग ट्रँगल XYZ मध्ये हा जो ट्रँगल आहे का, त्याच्यामध्ये बघा हा y जो आहे का तो मधला आहे, y + Z + x बरोबर 180. तिघांची बेरीज 180 लिहिता येईल. हे जे y आहे का मधला, त्याची किंमत आहे 80 प्लस Z आणि x तुम्हाला काढायचं आहे. पण Z आणि x कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत, कारण त्यांच्या समोरील बाजू सारख्या आहेत. जर ह्या बाजू सारख्या असतील तर हे समोरचे कोन पण तुमचे सारखे असतात. कळलं का. तर ह्या दोघांची पण किंमत मी x ठेवून देतोय. x + x बरोबर 180. x आणि x हे जरा तुमचं 2 टाइम x बरोबर 180. 80 जाऊन तुमचं वजा होईल. तर हे आले x बरोबर 180 मधून 80 गेले 100, हे 2 खाली आले म्हणजे x आले तुमचं 50 अंशाचं. कळलं का. तर तुमचं xचं माप आहे 50 अंश. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य असेल. प्रश्न क्रमांक 11 दिलाय. आकृती काढून घेऊ पहिले आपण. आपल्याला इथं विचारलं काय बघा, ABDSQC. तुम्हाला इथं संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात असं विचारले. ओके. तर बघा हा जो कोण आहे का, ह्याला जोडीदार तुमचा इथला येईल. ह्या दोघांची एक जोडी तयार झाली. तसा हा आणि हा, ह्या दोघांची एक जोडी 2 जोड्या तयार झाल्या. त्याच्यानंतर हा जो कोण आहे, ह्याला हा जोडीदार, ह्या दोघांची तिसरी जोडी तयार झाली. त्याच्यानंतर हा वाला आणि हा वाला, ह्या दोघांची 4 जोड्या तयार झाल्या. म्हणजे एका रेषेवर तुमच्या 4 जोड्या तयार व्हायल्यात. ह्याच्यावर 4, ह्याच्यावर 4, ह्याच्यावर 4 आणि 4, 4 चौक 16 जोड्या तुमच्या तयार होतील. तर पर्याय क्रमांक 4 हे 16 हे योग्य आन्सर असेल. चला प्रश्न क्रमांक 12 दिलाय. हे तुम्हाला मधला अँगल दिलाय 47, ABC
ई आणि डी. तुम्हाला विचारले काय बघा याच्यामध्ये ए बी सी हे पण माप दिले तुम्हाला 53, ए सी बी हे 47 आहे, हे 53 आहे. तुम्हाला विचारले काय याच्यामध्ये ए सी ई हा तुम्हाला बाहेरचा कोण विचारला आहे. ओके, हा बाहेरचा कोण काढायचा तुम्हाला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ए बी आणि ई सी हे समान अंतराचे आहेत. ए बी आणि ई सी ह्या लाईन समांतर आहेत. ह्याचा अर्थ हे जर 53 असेल तर हे पण तुम्हाला 53 घेता येतं, कारण हे संगत कोणामध्ये येतात, संगत कोणामध्ये. कळलं. तर ए सी ई काढायचं तुम्हाला, हे काढायचं आहे. तर इथून हे 53 आहे तर हे 53 घेता येतं. आता हे जे आहे 47 प्लसमध्ये ए सी ई तुम्हाला काढायचा आहे. ए सी ई प्लसमध्ये हा 53, ह्या तिघांची बेरीज 180 घेता येते, कारण हे एका सरळ रेषेवरचे 3 कोण आहेत. ओके, तुम्हाला ए सी ई काढायचा आहे. बरोबर 180, 53 आणि 47चे ॲडिशन करून घ्या. हे येते 100 जाऊन पलीकडे तुम्हाला मायनस करायचं आहे, म्हणजे ए सी ई येईल तुमचं 80 अंशाचं. तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य असेल 80. त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा आहे ए सी डी हे पूर्ण काढायचं आहे आपल्याला. इथून तर इथपर्यंत हे पूर्ण अंतर काढायचं आहे. आपण आत्ता शिकच ए सी ई काढलं आहे. ए सी ईचं माप आले 80, तर हे 80 आणि हे 53 ह्या दोघांची बेरीज करा. 80 आणि 53 3 133. ओके, तर पर्याय 3 येईल 133. ए सी डी हे पूर्ण अँगल. ओके. प्रश्न क्रमांक 13 दिला आहे. एक रेषा 2 समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य होईल असं विचारले. ओके, व्युत्क्रम कोण पूरक असतात हे चुकीचं आहे. व्युत्क्रम कोण हे तुमचे एकरूप असतात. संगत कोण पूरक असतात हे पण चुकीचं आहे. संगत कोण एकरूप असतात. एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात तर हे तुमचं योग्य असेल. ओके, आंतरकोन हे पूरक असतात. विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. ओके, तर पर्याय 3 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 14 दिला आहे तुम्हाला. ह्या आकृतीमधील काही किमती तुम्हाला काढायच्यात. ओके, ए बी सी आणि इकडं आहे पी क्यू आर. ओके, तुम्हाला ए बी दिले 18, एवढं 18 आहे. बी सी 30 आहे. क्यू आर 21 आहे. हे एवढं अंतर 21 आहे. तुम्हाला पी आर पूर्ण काढायचं आहे. तर पहिले आपण पी क्यू काढूया. पी क्यू काढलं की नंतर ह्या दोघांची बेरीज करून तुम्हाला पी आर काढता येईल. ओके, तर याच्यामध्ये काय वापरतात बघा. ह्या 3 रेषा तुमच्या समांतर आहेत, समांतर. ओके, तर थेरम ऑफ अ 3 पॅरलल लाईन, 3 पॅरलल लाईनचा थेरम आहे बघा तुम्हाला 10वीला. त्याच्यानुसार एक फॉर्म्युला बनतो. ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉनमध्ये क्यू आर. ओके, ह्याच्यामध्ये किमती टाकून द्या. ए बीची किंमत किती आहे तुमची 18 अपॉन बी सीची किंमत आहे तुमची 30 बरोबर. पी क्यूची किंमत तुम्हाला काढायची आहे आणि क्यू आरची किंमत आहे 21. ह्याला सोडवू पहिले आपण. 18 गुणिले 21 अपॉन 30 बरोबर पी आर. 3 डिवाइड करा. 3 7 21, 3 10 30. हे 10 जर याला डिवाइड केलं तर हे तर हे बघा 10 जर याला डिवाइड केलं तर हे येईल तुमचं 1.8 आणि इकडं 7 बरोबर पी आर. गुणाकार करून घ्या. 18 7 126, 126 एक नंतर पॉईंट, तर तुमची पी आरची किंमत यायली आहे 12.6. तुम्हाला काढायचं काय, तुम्हाला पूर्ण पीपासून आरपर्यंत काढायचं आहे. तर पी क्यूचं अंतर किती आलं आहे 12.6. ओके, तुम्हाला पूर्ण काढायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल. हे 12.6 आणि हे 21 यांची बेरीज करायची आहे. 0 6 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 33.6. तर पर्याय क्रमांक 4 दिले आपल्याला, हे योग्य असेल. प्रश्न क्रमांक 15 दिले आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 15 आकृती काढून घेऊ आपण. ओके, आता दिले काय बघायच्यात. आय जे एन इथं आय आहे तुमचा जे आणि हे तुमचा एन आहे. हे माप दिले तुम्हाला किती आहे 100 अंश. ओके, तुम्हाला विचारले काय पी सी डी तुमचा इथं पी ए सी ए आणि इथं डी ए. तुम्हाला हा बाहेरचा कोण काढायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये काय काय दिले बघा. ह्या 3 रेषा तुमच्या समांतर आहेत आणि एम एन हे एम एन आहे. एम एन आणि पी क्यू हे पण तुमचं समांतर आहे. ओके, तर ह्या सगळ्या रेषा जर समांतर असतील
तर तुम्हाला डायरेक्ट हे 100 आहे तर तुम्हाला इथं PCD 100 घेता येतो बरं का. कारण इथून तुम्हाला इथं जाता येतं संगत कोणाच्या सहाय्यानं, इथून इथं संगत कोणाच्या सहाय्यानं जाता येतं 100मध्ये, आणि इथून इथं तुम्हाला अंतर आपलं बाह्य वितक्रम कोणत्या सहाय्यानं इथं जाता येतं. ओके, तर हे तुमचं माप 100 येईल PCD. पर्याय 2 हे योग्य असेल. ह्याच्यामध्ये प्रश्न दुसरा विचारला आहे, BF हे अंतर तुमचं 2 दिलं आहे, FJ F पासून J पर्यंत हे पण अंतर 2 दिलं आहे, तर तुम्हाला विचारले CG/GK, CG/GK ह्याचा रेशो विचारला आहे. ओके, तर काय बघा याच्यामध्ये BF/FJ बरोबर CG/GK हे तुम्हाला याच्यात सूत्र तयार करता येतं. जर 3 रेषा समांतर असतील तर हे तुम्हाला सूत्र तयार करता येतं. ह्याची किंमत टाकून द्या. BFची किंमत आपल्याला दिली आहे 2, FJ ह्याची पण किंमत 2 दिली आहे बरोबर CG/GK. हे काटाकाटी करून टाका म्हणजे राहतं काय CG/GK बरोबर इथं राहिले काय 1/1. तर उत्तर तुमचं 1:1 येईल. पर्याय 1 हे योग्य असेल तुमचा आन्सर. चला, याच प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 दिला आहे, त्याच्यामध्ये किंमत थोड्या वेगळ्या दिल्यात बघा. चला, ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामच्या तुम्हाला किमती दिल्यात. BFJ X आणि K. ओके, तर BFची किंमत आहे 3.1, FJ ह्याची पण किंमत आहे 3.1, BX ह्याची किंमत आहे 3.5. तुम्हाला XK इथली किंमत तुम्हाला काढायची आहे. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं सूत्र तयार करता येतं BFJ बरोबर BX/XK. ह्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणतात, BPT. ह्याची किंमत आहे तुमची 3.1, ह्याची पण किंमत आहे तुमची 3.1 बरोबर इकडच्या साईडला BX याची किंमत आहे 3.5 आणि ह्याची किंमत आहे, हे तुम्हाला काढायचं आहे, ह्याची किंमत समजा X घेतली आपण. ओके, तर X तुमचं इकडं जाईल, हे पहिले कट करून टाका, सारखी किंमत आहे कॅन्सल होऊन जाईल. X इकडं जाईल म्हणजे X बरोबर तुमचं फक्त 3.5च राहील. ओके, तर 3.5 हे तुमचं उत्तर येईल. पर्याय बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 दिला आहे, 3.5 हे योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 16 दिला आहे आपल्याला. आकृती काढून घेऊ आपण पहिले. ओके, तर बघा त्याने विचारले काय, DFG कुठे बघा आता आपला DFG हा जो DFG आहे ह्याचा संगत कोण कुठं असणार आहे, इथं असणार आहे. म्हणजे याचं नाव काय आहे BEF. आपल्याला काढायचं काय बघा BEF. ओके, त्याच्यानंतर बघा DFGचा संगत DFG ह्याचा संगत कोण असतो, हा इथला असतो, इथला. त्याचं नाव आहे BEF प्लस AEF हा जो आहे ह्याचा वितक्रम कुठं असतो माहिती आहे का, झेड फॉर्म झाला पाहिजे, झेड फॉर्म. ह्याचा वितक्रम तुमचा इथं त्याचं नाव काय EFD. ह्या दोघांच्या मापाची बेरीज तुम्हाला करायची. ओके, तर पहिले आपण BEFचं माप काढूया. BEF ह्याचं माप काढायचं आहे. तर हे जे दोघं जण आहेत का, हे तुमचे रेषी जोडीतील कोण आहेत. 180 मधून 63 वजा करा, हे तुमचं येईल 117. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथला काढायचा आहे हा वाला EFD काढायचा आहे. हे 53 आणि हा हे सुद्धा तुमचे रेषी जोडीतील कोण आहेत. तर 180 मधून 53 वजा करा, तर हा तुमचा 127 आला. ओके, ह्याची किंमत आहे 117 आणि ह्याची किंमत आहे 127. तुम्हाला दोघांची बेरीज करायची आहे. तर बेरीज करून घेऊ आपण. 117 आणि 127, 14ला 4 हातचा 1, 4, 2. तर बेरीज आली तुमची 244. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य आन्सर असेल. ओके, अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.